घरात गणपती हा मूव्ही जो आहे, काही दिवसांपूर्वीच थिएटर्समध्ये जे आहे ते रिलीज झाला होता आणि सर्वांनाच खूप असं वाटत होतं, की हा मूव्ही देखील बाकी जो चित्रपट होते, त्यासारखाच बॉक्स ऑफिसवरती परफॉर्मन्स जे आहे ते दाखवेल. बाकी जर आपण काही मूव्हीजचं कलेक्शन पाहायला गेलं, तर मागील ज्या महिन्यामध्ये जेवढे चित्रपट रिलीज झाले, त्यापैकी कोणताच चित्रपट असा चांगलं कमाई करण्यामध्ये जे ते यशस्वी ठरला नाही. माझ्या जेवढं लक्षात आहे, तेवढं फक्त अल्लाड या चित्रपटाचं नाव मागील 1-2 महिन्यामध्ये मी ऐकलं, ज्याने की चांगली कमाई जी आहे ती केली होती. त्याचे की आकडे देखील आपल्या समोर जे आहे ते आले होते. परंतु ते चित्रपट सोडून बाकीचे कोणते चित्रपट एवढी काय फार चांगली कमाई करण्यामध्ये यशस्वी ठरले नव्हते. परंतु हा जो चित्रपट आहे बघा, घरात गणपती, या चित्रपटाचा परफॉर्मन्स, या चित्रपटाची कमाई बाकी चित्रपटांपेक्षा थोडंफार बेटर झालेलं आहे. तर यामागचे जर रिझन सांगायला गेलं, यामागे कारण काय असू शकतात, तर माझ्या मते तरी 2च कारण या गोष्टीमागे जे आहेत असू शकतात. आता पहिलं कारण म्हणजे जे की एक असू शकतं, ते मला वाटतं की जे इन्फ्लुएन्सर्स आहेत किंवा जे लोकं आहेत, चित्रपटाचे रिव्ह्यूज करतात, चित्रपटांना रेटिंग्स देतात, अशा ठिकाणी या चित्रपटाला खूप चांगला रिस्पॉन्स जे आहे ते भेटला. सगळ्यांनीच या चित्रपटाला 5 पैकी 4 स्टार, 4.5 स्टार, 3 स्टार, 3.5 स्टार अशा प्रकारचे रिव्ह्यूज जे आहेत ते दिले होते. त्यामुळे ऑडियन्सनी या चित्रपटाला नक्कीच त्यावरतून जज केला आणि चित्रपट जे आहे ते बघायला गेली. त्यामुळे हे एक कारण असू शकतं, की चित्रपटाचे जे इन्फ्लुएन्सर्स आहेत, चित्रपटाचे जे म्हणजे रिव्ह्यू करणारे लोक आहेत, त्यामुळं हा जो चित्रपट आहे, या चित्रपटाची कमाई बाकी चित्रपटापेक्षा जास्त ठरली. दुसरं जर कारण सांगायला गेलं तर ऑडियन्स. ऑडियन्स म्हणजे कोण? तर लोकं. आपण जो चित्रपट बघतो ते लोकं. तर लोकांमुळेही हा चित्रपट जो आहे चांगल्या प्रकारे चालला, मी असं म्हणू शकतो. कारण की पहिल्या दिवशी जेव्हा चित्रपट जो आहे थिएटर्समध्ये रिलीज झाला, तेव्हा फक्त कमाई ₹13,00,000 होती. परंतु दुसऱ्या दिवशी हीच कमाई जी आहे जवळपास ₹43,00,000 घरात जी आहे ती गेली होती. याचा अर्थ काय? तर लोकं जे आहेत, प्रेक्षक जे आहेत, त्यांना हा चित्रपट आवडला. पहिल्या दिवशी भलेही कमी लोकांनी चित्रपट बघितला, परंतु त्या लोकांच्या माउथ पब्लिसिटीमुळे त्या लोकांनी दुसऱ्या लोकांना जाऊन सांगितलं, की चित्रपट खरंच चांगला आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी जवळपास 200 पटीपेक्षा जास्त चित्रपटाच्या कमाईमध्ये जे आहे ग्रोथ दिसली आणि हाच आकडा तिसऱ्या दिवशी तर 60,00,000च्या पुढे गेला होता. त्यामुळे प्रेक्षकांमुळेही हा चित्रपट जो आहे खूपच चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचला किंवा खूप चांगल्या प्रकारे लोकांनी बघितला असं आपण जे आहे ते म्हणू शकतो. मला तरी वाटतं, की हे 2 कारण आहेत, ज्यामुळे घरात गणपती हा चित्रपट जो आहे प्रेक्षकांना खूप आवडला. चित्रपटाने चांगली कमाई जी आहे ती केली आणि मेन म्हणजे कंटेंट तर असतंच बघा. भलेही बाकीच्या चित्रपटांपेक्षा या चित्रपटाचं कंटेंट जे आहे खूप मी असं ऐकलं आहे, की बेटर आहे म्हणून. भलेही मी हा चित्रपट बघितला नाही, परंतु मी खूप सारे आर्टिकल्स वाचले किंवा रिव्ह्यूज बघितले, तर सर्वजण म्हणतात या चित्रपटाचं कंटेंट खूप चांगलं आहे. याचा अर्थ असा नाही, की मागील जेवढे काही चित्रपट रिलीज झाले त्यांचा कंटेंट चांगला नव्हता. शेवटी प्रेक्षकांच्या हातात असतं बघा, कोणता चित्रपट वरती न्यायचा व कोणत्या चित्रपटाला खाली आणायचं. त्यामुळे हे माझे 2 कारण होते, ज्यामुळे घरात गणपती हा मूव्ही जो आहे चांगल्या प्रकारे याने परफॉर्मन्स जे आहे बॉक्स ऑफिसवरती केलेला आहे मागील काही 1-2 महिन्यामध्ये. हे काही कलेक्शन खूपच हाय टॉप नॉच आहे मी असंही म्हणत नाही. पण एक चांगलं तरी बेटर तरी आहे, की ज्याला आपण काम कलेक्शन, शांत चांगलं कलेक्शन आहे असं म्हणू शकतो. तर तुमच्या मते या चित्रपटाचं चांगलं परफॉर्मन्स करण्याचं कारण काय असू शकतं बॉक्स ऑफिसवरती? तुम्ही देखील तुमचे मत कमेंट सेक्शनमध्ये जे ते मांडू शकता. थँक